दरम्यान रोहित पवारांनी प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केलाय। वैचारिक मतभेद असू शकतात, पण त्यांच्यावर ज्या पद्धतीनं भ्याड हल्ला झाला हा भ्याड आहे असं म्हणत खासदार अमोल कोल्हेंनी हल्ल्याचा निषेध केलाय। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे। परत कुठेतरी त्यांना कदाचित आपल्याला म्हणावं लागेल, हा त्यांना मारण्याचा कट होता। आम्हाला असंही कळतंय की त्या दीपक काटेकडे बंदूक होती, पिस्तूल होता। खरं काय हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे। आणि प्रवीण दादा गायकवाडांवर जो मारण्याचा कट होता, नाही तर मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांना झाला, त्यांचा विचार हा संपवण्याचा प्रयत्न जो झाला, त्या दीपक काटेवर एक कडक कारवाई लवकरात लवकर करणं तितकंच महत्त्वाचं आहे। पण ज्या पद्धतीनं अक्कलकोट इथं प्रवीण दादांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला हा भ्याड आहे, हा निंदनीय आहे। आणि जे नाव समोर येतंय हे नाव एखाद्या राजकीय पक्षाची म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाशी संबंधित असलेल्या एका पदाधिकाऱ्याचं नाव समोर येतंय। हे नेमकं काय गौड बंगाले याचं स्पष्टीकरण खरं तर भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी देणं गरजेचं आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत, अशा पद्धतीनं सातत्यानं अनेक दशकं समाजकारणात सक्रिय असणाऱ्या व्यक्तीवर कोणत्याही प्रोव्होकेशन शिवाय अशा पद्धतीनं भ्याड हल्ला केला जातो, याची नैतिक जबाबदारी कोणाची याचं उत्तर सुद्धा माननीय देवेंद्रजींनी देणं गरजेचं आहे। दरम्यान सरकारकडून माझ्या हत्येचा कट रचण्यात आलाय अशी टीका प्रवीण गायकवाडांनी केली। तर दुसरीकडे या प्रकरणात शरद पवारांनी भाजपवर आरोप करणं चुकीचं असं अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वालांनी म्हटलंय। त्याचाच कट केला गेला होता, माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झालेला आहे। माझे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे संभाजी भोसले असतील आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्यामुळे मी आज जिवंत आहे, अन्यथा माझ्यावर जीवितावर हल्ला झाला होता आणि याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे। नाही, आता कुटुंब बरोबर असलं काय, गौरी लंकेश तर स्त्रीच होती ना। तर जी विचारधाराची लढाई आहे ती संपूर्णपणे ही समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य आणि मानवतेची लढाई आहे। या देशामधले सगळे धर्म जाती समान आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही आमची विचारधारा आहे। शिवराय फुले शाह आंबेडकरांची विचारधारा मांडत असताना कुणाला जर ते आवडत नसेल तर मला हा काय जो झालेला हल्ला आहे हा काही सोपा नाही, याच्या मागे मोठा कट आहे। सरकारने ते उघड करावं आणि याची संपूर्णपणे जबाबदारी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर येते असं माझं म्हणणं आहे। मला तर आश्चर्य वाटतं की अशा पद्धतीचे आरोप पवार साहेबांसारख्या व्यक्तीने करणे कुठल्याही दृष्टीने योग्य वाटत नाही। त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आदर आहे, परंतु पॉलिटिकल अशा पद्धतीचे स्टेटमेंट या वयात करून ते आपला आदर कमी करून घेतात।